निवडणुकीचे दिवस आहेत तर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप लावत आहेत, परंतु एकाच पक्षातले दोन पदाधिकारी आता आपसमध्ये भिडलेले आहेत। अवघी वसई सोमवारी धुळवडीच्या रंगात हरवून गेली असताना या धुळवडीच्या सणाला मात्र गोक्युरेच्या शिंदे आळीत गाळबोट लागले। मनसेच्या दोन गटात तुंबळ हाणामारी होत प्रकरण हातगाईवर आले होते। या प्रकरणी मनसेच्या दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रवीण भोईर यांना मनसेच्या एका गटाने मारहाण करत त्यांच्या वाहनाची तोडफोड केली आहे, तर मनसेच्या या गटातील कार्यकर्त्यांनी आपल्या व सहकार्याच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरल्याची तक्रार प्रवीण भोईर यांनी वालीव पोलीस ठाण्यात केली आहे। मनसेच्या राजू पाटील यांच्या गटाने हे सर्व आरोप फेटाळून लावत माजी नगरसेवक प्रवीण भोईर यांना विनाकारण हुज्जत घालून वाद वाढवल्याचा आरोप केलाय। तसंच प्रवीण भोईर यांच्या भावाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात आपल्या डोळ्याला इजा झाली असल्याची तक्रार मनसेचे राजू पाटील यांनी केलेली आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेतली गटबाजी उफाळून आल्याने आता सर्वत्रच आश्चर्य व्यक्त होत आहे। सध्या वादात दोन्ही गट एकमेकांवर आरोप करत असल्याचं हे प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते। मनसेचे वसई शहर अध्यक्ष तसंच माजी नगरसेवक प्रवीण भोईर हे धुळवडीच्या दिवशी त्यांच्या मित्र राजेश भोईर यांच्यासह आपल्या या चारचाकी वाहनाने संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास गोक्युऱ्यातील शिंदे आळीतून येत असताना त्यांच्या गाडीवर कोणीतरी पाईपने मारल्याने त्यांना पुढचे काही दिसेनासे झाले। त्यामुळे प्रवीण भोईर यांनी गाडी जागेवर उभी केली तेव्हा तिथे असलेले कैलास तरे यांनी प्रवीण भोईर यांच्या वाहनाची मागील काच फोडली। त्यामुळे त्यांना समजवण्यासाठी खाली उतरलेल्या प्रवीण भोईर यांना कैलास तरे यांनी लाकडी दांड्यांनी मारहाण करण्यास सुरू। या संपूर्ण प्रकरणामध्ये धुळवडीच्या दिवशी गोक्युरेच्या शिंदेआळीतून प्रवीण भोईर यांची चारचाकी गाडी जात असताना त्यांच्या गाडीवर चुकून पाणी उडाले। मात्र त्या राग मनात धरून संतप्त झालेले प्रवीण भोईर यांनी विनाकारण तिथे असलेल्या कैलास तरे, राजेशराव व गणेशराव यांच्याशी घटनास्थळी हुज्जत घालण्यास सुरुवात केली। प्रवीण भोईर यांच्या हुज्जतीमुळे तसंच घटनास्थळी सदर व्यक्तींना त्यांचे विनाकारण शिवीगाळ झाल्यामुळे प्रवीण भोईर यांना मारहाण झाल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। कैलास तरे, राजेशराव व गणेशराव यांनी प्रवीण भोईर यांना सुरुवातीला काही एक शिवीगाळ केली नव्हती, मात्र अलीकडच्या काळात वसई मनसेतील त्यांचे महत्त्व कमी होत असल्याचं त्यांना जाणवत होतं। तसंच राजू पाटील गटाकडे मनसे पदाधिकाऱ्यांचा जास्त कौल असल्याने तसंच जास्त ओढ असल्याने या अवस्थेत विनाकारण हे वाद वाढत असल्याचा देखील आरोप केला जात आहे। तर या मारहाणीत सुमारे 2,55,000 किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करण्यात आल्याचा आरोप देखील यावेळेस करण्यात आलाय। तसंच सूत्रांकडून येणाऱ्या माहितीनुसार आमच्या गटातील कार्यकर्त्यांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करत आहेत, याचबरोबर शिवीगाळ करून हे प्रकरण वाढवत आहेत। तर यामध्ये वाहनाची तोडफोड ही नंतर झालेली आहे असे देखील जे आहे मनसेचे राजू पाटील यांच्याकडून सांगण्यात येत आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रवीण भोईर यांचे बंधू दीपक भोईर यांना आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा, आपल्या डोळ्याला इजा झाल्याची तक्रार राजू पाटील यांनी वालीव पोलीस ठाण्यात दिली आहे। प्रवीण भोईर यांनी राजू पाटील गटातील कार्यकर्त्यांवर केलेले चोरीचे आरोप हे बिनबुडाचे असून पोलिसांनी त्याचा योग्य दिशेने तपास करावा असे आवाहन मनसैनिक राजू पाटील यांनी वालीव पोलिसात केलेले आहे। एकत्र होऊन आपल्या विरोधकांवर टीका करतायत, परंतु मनसेची परिस्थिती वसईमध्ये खालवलेली दिसून येते। मनसे आता आपापसातच भांडत असल्याने वसई विरारमध्ये येणाऱ्या इतर निवडणुका, मग त्या विधानसभा असू दे किंवा नगरसेवकची निवडणुका, मनसेसाठी हा पल्ला भारी जाणार आहे असं कुठेतरी दिसून येते। परिस्थिती चिघळली असताना आता मनसेचा वसईमध्ये ठार लागतो का हे पाहण्यासारखं असेल।